थोडीशी शो साठी पट्टी लावते. हा बघा पूर्ण लुक आहे तो ड्रेसचा. आवडला म्हणजे आवडला आणि नाही पण आवडला असं वाला ना. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. सो आज बघा केस धुवायचे आहेत आणि थोडीशी तब्येत आहे ते डाऊन आहे आणि केसांना मस्त चंपी केलेली आहे तेल लावून आणि मुलीनंतर दुपारी धुवेल. सकाळी फक्त आंघोळ केले आणि बघा खूप दिवस झालं मम्मी मला बोलते की तिच्या साडीचं आहे ना, तिला वन पीस किंवा ड्रेस वगैरे असं काहीतरी असं जी साडी पडूनच आहे. सो ती मला 2 महिने झालं बोलते शिवून दे शिव माझ्यासाठी, दुसऱ्यांचं शिवते. सो ना आता मी शिवायला घेते आणि तिला नाही माहीत आहे की मी शिवणार आहे. तिला फक्त बोलली ओके मी साडी बघते. तर मग आज मी शिवते आणि संध्याकाळी त्याची आपण रिॲक्शन बघूया की मी शिवल्यानंतर तिला आवडतोय की नाही ते. सो बघू, जसं मला जमेल तसं मी माझ्या डोक्याने करणार आहे. तिला काही विचारलेलं नाही की मला कसा ठेवायचा आहे, तुला काय करायचं वगैरे काही नाही, मी शिवणार आहे. सो बघूया तिची रिॲक्शन काय आहे ते. ही बघा ही अशी साडी आहे, म्हणजे आमच्या बिल्डिंगमधले हळदी कुंकू होतं तर त्यावेळेसची साडी आहे आणि याची बॉर्डर खूप मोठी असल्यामुळे ती म्हणजे सहसा नाही नेसत आणि साड्या ती सहसा नेसतच नाही. ऑफिसला ड्रेस वगैरे घालते किंवा टॉप वगैरे, साड्या फंक्शनला वगैरे. आणि तिला साड्या सॉफ्ट किंवा म्हणजे सिंपल साड्याच आवडतात, जास्त हेवी भरलेलं वगैरे नाही आवडत. सो ती बोलली ही साडी आहे तर माझा पण शिव, पडून आहे तशीच साडी, तर तिला बोलली शिवते मी. स्वतः ट्राय करून बघूया ह्याचा ड्रेस आहे हा कसा होतो ते. हे बघा इथे असा पसारा काढून ठेवला आणि हा मम्मीचा एक ड्रेस आहे. सो त्याच्या मेजरमेंटनी मी ते काय बोलतात याच्या मापाने बनवते. जरी लूज राहिला तरी पण तिला टाईट करता येईल, पण टाईट नाही झाला पाहिजे. मेन म्हणजे लूज कपडे तिला चालतील बट टाईट नाही पाहिजे. सो असंच ह्याचं माप घेते आणि मग बनवते. सो आता तुम्हाला कटिंग केल्यानंतरच डायरेक्ट दाखवते, कारण की आता फोन ठेवायला इथे कुठे जागा नाही आहे आणि फोन कसा ठेवणार मला तेच समजत नाही. सो मी ॲडजस्ट करून बघते. हे बघा आता कटिंग तर मी करून झालेली आहे. जो मेन अस्तर आहे त्याच्यावरती कटिंग केलेली आहे आणि आता जी साडी आहे त्याच्यावरती आता मस्तपैकी असं कापून घेते आणि मग सिलायला चालू करते. आणि खाली तर घेर करायचं ते, त्यामुळे तिकडे एका साईडला ठेवलं आहे, त्यामुळे ते डायरेक्ट कटिंग करून घेईल मी. आणि हे जॉईन केलेलं आहे कारण की अस्तर आहे ते उभं अस्तर होतं उरलेलं. सो ते जॉईन करून मी केलेलं आहे जुगाड. आता बघा गाईज, हा ना थोडाफार मम्मीचा आहे ते शिवून झालेलं आहे. हे बघा अजून हे काम बाकी आहे थोडंफार आणि बाकीचं काम आहे ते झालेलं आहे. तुम्हाला पूर्ण ड्रेस थोड्या वेळाने बघायलाच मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ड्रेस कसा होतो ते तुम्हाला बघायला मिळेलच. थोडा वेळ ही थोडीशी शोसाठी पट्टी लावते. बघूया आता कसं दिसतंय, पूर्ण लुक आहे तो कसा येतोय ते. सो गाईज बघा मी काल बोलली होती की मम्मीचा ड्रेस आहे हा कंप्लीट करायचा आहे, पण काल आहे ते पूर्ण काम झालं नाही, थोडंफार बाकी होतं. सो लेस वगैरे लावायचं, म्हणजे खालून जी लेस नीट करायची होती म्हणजे पलटी करून, सो ते बाकी होतं. तर आत्ता बघा फायनली हा ड्रेस आहे तो पूर्ण करून झाला आहे. इथे काय लागलं आहे काय अगोदरपासून ते तुम्हाला दाखवते बघा. पूर्ण हा ड्रेस आहे तो कसा दिसतोय ते. सो वेट करा, 1 मिनिट दाखवते. इथे कारण की ते क्लिअर दिसतं पूर्ण, त्यामुळे किचनमध्ये मला दाखवते बघा. त्याला अजून इस्त्री करायचं, आता इस्त्री करते आणि मग मम्मीला आहे तो असं पूर्ण दाखवेल की कसा झाला आहे असं. तिला म्हणजे थोडीफार आयडिया आली होती की मी कसा बनवते, पण ना काल तिने बघितला होता पण पूर्ण झाला नव्हता. म्हणजे ही लेस नव्हती लावली आणि प्लस म्हणजे स्टिच वगैरे केलं नव्हतं, फक्त हे जॉईन केलं होतं आणि हे रेडी होतं. तर हा असा पूर्ण लुक जो की खूप छान वाटतं. असं मला लावल्यानंतर असं वाटते मला पण असं शिवला पाहिजे असं मला वाटतंय. आता हिची रिॲक्शन बघूया मम्मीची. पूर्ण लुक ना, थांबा वेट हा 1 मिनिट.
हा बघा पूर्ण लुक आहे तो ड्रेसचा. दाखवण्यासाठी बोलले आतमध्ये शूट घेते, कारण की आमच्या इथे आहे उजेड, हॉलमध्ये नाही येत अजिबात, त्यामुळे लाईट्स चालू करायला लागतात. किचनमध्ये फक्त उजेड होतो, पण किचनमध्ये खिडकी आहे. सो कसं वाटतं ते कमेंट करून सांगा, आणि मम्मीची रिएक्शन बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठेव. सो आता बघा मम्मी बाहेर आलेली आहे आणि ड्रेस पूर्ण रेडी झाला आहे. इस्त्री करून झालेली. हे बघा प्लेट वाईज इस्त्री केलेली आहे. तर तिला दाखवते मी की कसा दिसतो, कारण की खाली ना बॉर्डर खूप मोठी ठेवली होती मी, म्हणजे ती पलटी करायची होती. तिला माहीत नव्हतं की ती पलटी करायची आहे. तर तिचं ना थोडंसं असं हे झालं होतं की एवढी मोठी बॉर्डर, म्हणजे तिला बॉर्डर मोठे आवडत नाही. सो ते छोटी केलं. तिची रिॲक्शन बघूया. आले बघा. ड्रेस बघ एकदम छान, एकदम यम्मी. नीट तर बघ असा. एकदम छान आहे. छान शिवलाय. त्याला मागं गोंड लावले होते मी. त्याला कसं काय गोंडे होणार? हिरव्या कलरचं छान लटक त्याला. हिरव्या कलरचं असं लावून दाखव कसं वाटतं ते बघ. त्याला तर इस्त्री केलं त्यामुळे थोडासा नीट दिसतोय. ठेव ना तिथे खाली. लकी पील नाही पेर. लकीला गोड देते ताटात त्याच्या. बाटली फुग्याचं तरी करायचं होतंस ना इथं, अजून छान वाटलं असतं ना. बाटली फुगा मला वाटलं होतं मग बोलले तुझी अशी साईज जास्त आहे ना, मग अजून ते बोंगा वाटेल. नाही इथं बोंगा पण इथं छान वाटलं असतं ना. हे एवढं झालं असतं ना, एवढाच असा बाटली फुग्याचा भारी वाटलं असतं. हे ते प्लेन वाटत ते पहले का अभी देखते मी पेन घालून दाखव. जा घालून काढील 2 दिवसात नके म्हणून. नाही आता तो शांत आहे तर मग घाल, नाही तर मग तो सगळी वाटच लावून टाकेल. एवढ्या महाग ड्रेस. ताकद तोंड आली बघ. लाकू. सो गाईज बघा आता शिवलेलं तर आहे मी, जसं की मला असं वाटलंच होतं तिला चुका काढायला काय बोलतात आवडतात. काय अजून एक लाईट कमी दिसते का मी पण. आणि ती बोलते आता इथे फुगे करायचे, इथे प्लेन वाटतंय. म्हणजे भाई शिवा तर शिवा आणि अशा आहे असं. हे पण त्याला काय बोलतात बघितलं. थांबा तुम्हाला दाखवते ते घालून आले. हात पाठी बांधायला बनवलंय ना. चांगलं वाटतं. थोडासा फिटिंग करायला हवा असं वाटतं मला ना, की नको. नाही बरोबर आहे ना. इकडून थोडासा आला इकडून मागे गेलाच नाही वाटत तुला. असं नाही वाटत तुला. म्हणजे तो हात कमी आणि हा जास्त असं वाटतंय. नाही थोडा ओढल्यासारखं आहे थोडंसं. असं कसं होतं काय माहित. इस्त्री केल्यामुळे झालं असेल ते. इस्त्री अशी वरून केली ना. थोडीशी हाईटला पाहिजे होतं ना, असं पूर्ण पायापर्यंत खाली. आवडला का नाही? आवडला म्हणजे आवडला आणि नाही पण आवडला असं व्हायला ना बाई साहेब. सो अशी होती मम्मीची रिॲक्शन. तिला असं इथे गळ्याचे ते असं डिझाईन भरलेलं असं आवडतं. आणि साड्या प्लेन आवडतात. गळ्याचे ते तिला थोडीशी डिझाईन पाहिजे, नॉर्मल नाही पाहिजे. आता मी तिथून गोल गळ्याला कुठून काय करू. आता मी थोडी अशी पूर्ण काय बोलतात प्रो लेवलची डिझायनर आहे ती नीट करेल. जेवढं मला जमेल तेवढं मी केलेलं आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा 1 पीस मम्मीचा शिवलेला ड्रेस? साड्याचं तर कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितलं, शेवटपर्यंत बघितलं. बाय लव्ह यू गाईज. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.